नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदप्रभा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण डेली आन्सर रायटिंग ह्या एका नवीन सेशनला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की MPSC 2025 ही वर्णनात्मक असणार आहे. तर या संदर्भात आपल्याला डेली आन्सर रायटिंग करणं अतिशय जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपण जर डेली आन्सर रायटिंग करणार नसाल तर इट विल बी डिफिकल्ट इन अ लाँग टर्म, राईट. MPSCच्या प्रिलिम्सचा अभ्यास आजपर्यंत आपण तर केलाच आहे, राईट. पण वर्णनात्मक ही एक वेगळी डिफरंट बॉल गेम आहे. तर यासाठी याच्यामध्ये जर आपणाला एक्सेल करायचं असेल तर ॲटलिस्ट एका क्वेश्चनचा ॲन्सर सुरुवातीला आपण रोज लिहिलं पाहिजे. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हा पॅटर्न कसा आहे, कोणत्या पद्धतीने ॲन्सर्स लिहिले जातात. तर त्याचसाठी हा एक छोटासा प्रयत्न. तर आपण डेली एका प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत या सेशनमध्ये. आणि मी तुम्हाला सांगेन की कोणत्या पद्धतीनं ॲप्रोच पाहिजे, कोणत्या पद्धतीनं तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे लाँग टर्ममध्ये तुमच्यामध्ये छोटे छोटे चेंजेस होत जातील आणि तुमचं ॲन्सर रिफाईंड होईल. पण ते होण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट डेली एका तरी प्रश्नाचं उत्तर लिहायला पाहिजे, राईट, लिहायला हवं. तर त्या दृष्टीने आपण ही सिरीज चालू करत आहोत. आणि यामध्ये आपण पहिला जो प्रश्न घेणार आहे तो GS2च्या संदर्भात घेणार आहोत, राईट. GS2च्या संदर्भात. तर GS2च्या संदर्भात हा पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न मी NCERTच्या 11वीच्या NCERTच्या पुस्तकातून घेतलेला आहे आणि अगदी सिम्पल असा हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर तुम्ही हा प्रश्नाला सुरुवात करायच्या अगोदर याचा प्रश्न तुम्ही स्वतः एका वेगळ्या कागदावर लिहू शकता आणि पडताळणी करू शकता की आन्सर कशा पद्धतीने यायला पाहिजे, राईट. तर पाहू तो प्रश्न काय आहे. तर प्रश्न असा आहे की संविधानाला शासकावर मर्यादा घालणे आवश्यक आहे का? तर संविधानाला शासकावर मर्यादा घालणे आवश्यक आहे का आणि ते का आहे, हा पहिला पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट असा आहे की नागरिकांना कोणतेही अधिकार न देता संविधान असू शकते का? म्हणजे असं कोणतं संविधान असू शकतं का की जे नागरिकांना काहीच अधिकार देत नाही, राईट. तर हा एक लिटल बिट ऑफ फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे किंवा लिटल बिट ऑफ लाईक क्रिटिकली ॲनालाइज टाईपचा क्वेश्चन आहे. तर पहा आपण याची सुरुवात कसं करू शकतो. कोणत्याही क्वेश्चनचे 3 पार्ट असतात. त्याच्यामध्ये बॉडी असते, सुरुवातीला इंट्रोडक्शन असतं, जसं की प्रस्तावना आपण म्हणतो त्याला. त्यानंतर बॉडी असते, ज्यामध्ये प्रश्नाचा मुख्य गाभा असतो, म्हणजे उत्तराचा मुख्य गाभा असतो. आणि शेवटी असतं कन्क्लुजन, राईट. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काही लिहिलं आहे त्याचा सार. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा असतो की वे फॉरवर्ड. म्हणजे तुम्ही असे काही सूचना सुचवू शकता का ज्या या प्रश्नाला धरून असतील आणि त्या भविष्यात पाहणाऱ्या असतील, राईट, फॉरवर्ड लुकिंग असतील म्हणजे थोडक्यात. तर पहा, प्रस्तावना थोडक्यात तुम्हाला सार लिहावं लागेल. थोडक्यात तुम्हाला प्रश्नाच्या संदर्भात एक छोटीशी इंट्रोडक्शन लिहावं लागेल, जसं की इथं म्हणजे संविधानाला शासकावर मर्यादा घालणे आवश्यक आहे का. म्हणजे तुम्ही प्रस्तावनेत लिहू शकता की एक्झॅक्टली संविधान काय असतं आणि शासकावर मर्यादा घालणं का इम्पॉर्टंट असतं थोडक्यात. म्हणजे जसं की संविधान हा कोणत्याही राष्ट्राच्या कारभाराचा पाया असतो, हे थोडक्यात आपण लिहिलं. एवढं देखील तुमची प्रस्तावना असू शकते. त्याच्यामध्ये जनतेच्या हक्काचं संरक्षण करणे, शासकाच्या मनमानी कारभाराला प्रतिबंध घालणे, राईट, हे काम संविधान करतं जनरली, राईट. तर हे तुम्ही थोडक्यात लिहू शकता. तर मुख्य भाग कसा मी डिवाईड केलेला आहे पहा. तर मुख्य भागामध्ये साधारणतः आपण 1-2-3 पॉईंट्स अगदी लिहू शकतो असे, म्हणजे बुलेट पॉईंट लिहू शकतो. ते इझी होतं. जो एक्झामिनर आहे त्याला ते वाचायला पण देखील इझी होतं आणि त्याला तुमची थॉट प्रोसेस कळते. तर कसं बघा, मुख्य भाग हा ॲक्च्युली तर इथे 2 क्वेश्चन्स आहेत. तर मुख्य भागात 2 भागांच्यामध्ये डिवाईड केलेला आहे सब पार्टमध्ये. त्याच्यामध्ये शासकावर मर्यादा घालण्याची गरज काय आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण नागरिकांना अधिकार दिल्याशिवाय संविधान असू शकतं का, हे दुसऱ्या भागात आपण डिस्कस केलेलं आहे. तर शासकावर मर्यादा घालण्याची गरज काय? फॉर एक्झाम्पल, सत्तेचा गैरवापर टाळणे. फॉर एक्झाम्पल, असं इमॅजिन करा की एकदम जो कोणी आपला पंतप्रधान आहे त्याला निरंकुश अधिकार दिलेला आहे, राईट. आणि तो पंतप्रधान अगदी समजा एक ऑर्थोडॉक्स आहे किंवा तो असा एकदम एक्स्ट्रीम टाईपचा विचार करणार आहे, जसं की नॉर्थ कोरियाचा शासक आहे, राईट, किंवा हिटलर ज्या पद्धतीनं होता, राईट. त्यामुळे सत्तेचा गैरवापर जर टाळायचा असेल तर संविधानाने शासकावर मर्यादा घालणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण.
जर सत्तेचा गैरवापर झाला तर नागरिकांना किमान काहीतरी मूलभूत हक्क हवेत की ज्याचे संरक्षण संविधानातर्फे केले जाईल, ज्याचे जसे की फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार म्हणतो राईट आपण. जे मूलभूत अधिकार आहे त्यांचे उल्लंघन झाले तर नागरिक सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि कायद्याच्या अंमलबजावणीला तो एक प्रकारे आव्हान देऊ शकतो राईट. तर दुसरं असं की नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण, हे इम्पॉर्टंट कीवर्ड आहे, लक्षात घ्या. हे तुम्ही कीवर्ड आहे तसे पाठ करू शकता. ते नंतर सत्तेचं विभाजन, जसं की आपण पाहिलं आहे की जी सत्ता आहे ती एका व्यक्तीच्या हातात केंद्रित नाही. जसं की पूर्वी राजाच्या हातात सत्ता केंद्रित असायची, तशी आत्ता नाही आहे. सत्ता ही कार्यकारी, न्यायपालिका आणि विधिमंडळ याच्यामध्ये विभागली गेलेली आहे. जसे की विधिमंडळामध्ये कायदे बनवले जातात, ते कायदे कार्यकारितेतर्फे अंमलात आणले जातात आणि हे कायदे अंमलात आणत असताना जर नागरिकांच्यावर अन्याय झाला तर न्यायपालिका नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असते राईट. तर सत्तेचं विभाजन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. एका कोणत्या तरी शासनाच्या अंगाकडे पूर्ण सत्ता जाता कामा नये, यासाठी सत्तेचं विभाजन हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर लोकशाही मूल्यांचं संरक्षण, जसे की निवडणुका पारदर्शकपणे पार पाडल्या पाहिजेत राईट. त्यानंतर लोकांना लोकशाही मूल्य म्हणजे काय, जसं की फ्रॅटर्निटी, जस्टिस, लिबर्टी यांचं संरक्षण झालं पाहिजे. यासाठी शासकावर मर्यादा घालणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्या पार्टचं हे आपण उत्तर असं लिहू शकतो. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा, हे कीवर्ड्स तुम्हाला पुढे कामाला येतील. त्यानंतर नागरिकांना दुसरा पार्ट आहे की नागरिकांना अधिकाराशिवाय संविधान अस्तित्वात असू शकतं काय. तर असू शकतं. जसं की समजा जर्मनीकडे जे एक संविधान होतं ते हिटलरच्या काळातलं संविधान होतं. तर लोकांना फारसे अधिकार नव्हते आणि हिटलरकडे निरंकुश सत्ता होती राईट. तर संविधान असू शकतं ज्याच्यामध्ये नागरिकांना फार काही अधिकार नाहीत आणि त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स काय आहेत, म्हणजे व्यवहार्य परिणाम काय आहेत राईट, प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन काय. तर अशामुळे लोकांच्यामध्ये असंतोष वाढतो आणि त्याचा परिणाम क्रांती किंवा राज्याच्या विघटनात होतो. जसं की आपण फ्रेंच राज्यक्रांती बघितली होती किंवा रशियन राज्यक्रांती बघितली होती किंवा राईट. किंवा हिटलरच्या मनमानी कारभारामुळे जे सेकंड वर्ल्ड वॉर ओढवलं गेलं होतं ते पाहिलं आहे आपण राईट. तर याचे व्यवहारी परिणाम फार जास्त व्यवहारी परिणाम म्हणण्यापेक्षा जास्त दुष्परिणामच असतात. आणि याचे आधुनिक संदर्भ द्यायचे म्हणले तर संविधान हे मानवी हक्कांना प्रमोट करतं, समता, बंधुता याच्यावर ते भर देतं आणि नागरिकांना जे अधिकार देत नाही, असे संविधान आधुनिक तत्त्वाची बिलकुल विसंगत आहे राईट. तर तुम्ही हे लिहू शकता, हे महत्त्वाचे जे काही 3-4 पॉईंट आहेत ते लिहू शकता आणि शेवटी तुम्ही छान असं कन्क्लुजन लिहून या प्रश्नाचं उत्तर एंड करू शकता. जसे की संविधानानं जर शासकावर मर्यादा घातल्या तर सत्तेचा गैरवापर रोखता येतो राईट. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे असे संविधान हे अल्पकालीन किंवा अस्थिर ठरते. जसं की पाकिस्तानचं संविधान आहे, लक्षात घ्या किती वेळा संविधान, 4 ते 5 वेळा संविधान ते बदललं गेलं. नेपाळचं संविधान फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, तिथंही 4 ते 5 वेळा संविधान बदललं गेलं आणि अजूनही ती प्रोसेस चालू आहे राईट. त्यामुळे असे संविधान हवे की जे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतं, नागरिकांना हक्क देतं, तसेच सरकारच्या निरंकुश कारभारावर नियंत्रण ठेवतं आणि अशा प्रकारे न्यायव्यवस्था बळकट करतं जेणेकरून लोकांना न्याय मिळेल राईट. तर अशा प्रकारे तुम्ही छान उत्तर लिहू शकता आणि असे उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावी लागेल आणि ही प्रॅक्टिस अगदी 1 तासाची प्रॅक्टिस केली तर बास होईल राईट. तुम्ही प्रिलियम आणि मेन्स याचा देखील एक छान बॅलन्स ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण डेली एक ॲन्सर लिहित जाऊ. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सिरीज फॉलो करा. तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये खूप जास्त महत्त्वाचा असा आमूलाग्र बदल तुम्हाला होताना दिसेल राईट. तर आजच्या दिवसापुरतं एवढंच. पुन्हा भेटू उद्याला एक नवीन आन्सर घेऊन. थँक्यू.